नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनी आणि बांधवांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एक भाऊ दोन बहीण या व्लॉगिंग चॅनलमध्ये. अजिबात वेळ न घालवता करायची आजच्या या व्लॉगला एक धमाकेदार सुरुवात. हॅलो गाईस, सकाळ झालेली आहे. आम्ही आमच्या थर्ड डेमध्ये आहोत लॉन्चेस्टनला आणि आज आम्ही सिटी एक्सप्लोअर करायचं प्लॅन केलेलं आहे. सिटीमध्ये काही छान स्ट्रीट्स आहेत, कॉलोनियल आर्किटेक्चर आहे तिथे. तमार व्हॅली नावाची एक जागा आहे जिथे वायनरीज आहेत, ते पण आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत जाऊन. आणि परत येताना एक छानशी जागी आम्ही डिनर करणार आहोत. लेट्स सी हाव इट गोस. दिवस तर असाच प्लॅन केला आहे. सिटी पार्क म्हणून पण एक जागा आहे जिथे त्यांनी काही मंकीज आहेत आय गेस, आणि तिकडे आहेत गोष्टी बघायला आहेत. सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता तयारी करणार आहोत, निघायची तयारी करायची आहे. लेट्स गो. आता जस्ट मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे इथे. हे काल बघितलं नव्हतं आम्ही, बट आता दिसतंय. इकडे लिंबू आले झाडाला. लेमन, खूप सारे लेमन झाले. आमच्या सगळ्यांची आता तयारी झालेली आहे. आम्ही निघतोय एका कॅफेमध्ये, त्याचं नाव आहे ब्रेड अँड बटर. थोडासा लेट झाला नाश्ता करायला, बट माझी तर युजल टाईम आहे, सो इट्स ओके. सगळे रेडी पण झालेले आहेत. आउटफिट्स ताई तिकडे, सायली इकडे. ताईचं आउटफिट आपण साईडने जाऊन दाखवूया. थांबा. ताईचं आउटफिट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की आम्ही काय घेतो, काय पितो. होपफुली ॲम्बियन्स चांगला असेल. इकडे तसे शांतच जागा आहेत मोस्ट ऑफ द टाईम सगळीकडे. भेटू कॅफेमध्ये. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे. आम्ही पेस्ट्रीज ट्राय केलेले आहेत. रिव्ह्यू तुम्ही आमच्या ताईंकडूनच ऐका. आम्ही काय काय ट्राय केले आम्ही तुम्हाला. प्रेझेल ट्राय करून झालं आहे, वॉलनट क्रॉसॉन आणि वॉलनट क्रॉसॉन. आता कुठे गेलं शेवटचं? हां सॉरी हे वालं बॉस्टॉक. तर रिव्ह्यूज आमच्या ताई देतील. हे खूप छान आहे. हे व्हेरी बटरी आहे. व्हेरी गुड. हे पण खूप छान आहे. ह्याच्यात त्यांनी व्हॅनिला ह्याच्यात डिप करून त्याच्यात त्यांनी ऑरेंज मार्मलेड टाकलं आहे. इट्स व्हेरी नाईस. लाईक विथ सिट्रसी, खूप गोड नाही आहे. आणि हा ते टेक ऑन आल्मंड क्रॉसॉन पण वॉलनट घालून आहे. त्याच्यामुळे इट्स लाईक व्हेरी नटी, नॉट टू स्वीट. इट्स अ गुड कॉम्बो अँड इट्स व्हेरी नाईस. आणि आता हे आमचा मेन कोर्स आलेला आहे. क्रॉसॉन विथ एग्स, माझं चिकन सँडविच, किमची टोस्ट. आपल्याला सगळं चालतं, आपण फक्त खायचं काम करतो. चला, चिअर्स. आहे जे आधीचं कंपनीचं होतं ना, द क्लोजेस्ट टेस्टिंग. हे विदाउट कॉन्टेक्स्ट थोडंसं तुम्हाला समजलं नसेल. आम्ही बटर घ्यायचं ट्राय करत होतो, इथलं लोकल बटर, पण नंतर आम्हाला माहीत पडलं की ते विक्टोरियामध्ये पण मिळतं है ना. हां, घेण्यात काही अर्थ नाही आहे. ताईने तिला म्हटलं सॉरी मॅडम असं तो वाला. हां, आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही एका पार्कमध्ये फिरायला चाललो आहे. नाश्ता छान झाला, छान होतं. तुम्ही बघालच कसं सगळं फूड होतं आणि सगळं. इकडचा बटर स्पेशल वाटतो थोडा,
जो आहे पण मे बी, बट माहीत नाही, हे लोक रिसेल नसतील करत तो. सो येस. तुझ्या ब्लॉगमध्ये आम्ही बोलू का आम्ही आता जाणार आहोत वल्लभच्या भावंडांना भेटायला. वल्लभ रिअल फॅमिली कम जॉईन अस. आम्ही आता वल्लभच्या रिअल फॅमिलीला भेटायला जाणार आहोत. भरपूर आहेत ते सगळे वल्लभला भेटायला खूप एक्सायटेड आहेत. या आमच्याबरोबर या. मिलन होणार आहे खूप. मी आता गार्डनमध्ये पोचलेलो आहोत. गार्डनचं नाव काय आहे या? सिटी पार्क. सिटी पार्क नाव आहे याचं. आजूबाजूला झाडं आहेत चांगली आणि बघू अजून काय आहे इकडे बघण्यासारखं. समोर एक छानसं आहे काहीतरी, दाखवतो मी काय आहे ते. शहार लेल्या उधाण लेल्या कसे सावराव. इकडे एक मंकी बिझनेस म्हणून काहीतरी लिहिलेलं आहे. मंकीज बघण्याची जागा आहे ही. फ्री आहे, पैसे नाही घेते लोक. मंकीज बघायला कोण येतं? आता तर ते वल्लभला बघून घाबरले गेले. त्यांचा बॉस आला म्हणून गेले ते सगळे. कुठे गेले? त्या साईडला आहेत ते लोक. मी तुम्हाला त्या साईडने दाखवतो. त्यांच्यासाठी आलेत ते लोक, माझ्यासाठी नाही आले. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते. मंकीज. अजून पार्क फिरू आम्ही पुढे, पण हे आहेत मंकीज. सो येस, खूप इंटरेस्ट आहे यांना मंकीजमध्ये. स्वप्नातले गाव माझ्या पुढे. दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चश्मा घालून उड़ा दो इस आदमी को. वाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. त्या पार्कमधून ऑलरेडी निघालेलो आहे आणि आता आम्ही आलो एका जागी विच इज कॉल्ड ॲज तमार आयलँड वेटलँड्स. आय डोंट थिंक सो इकडे काही जास्त करण्यासारखं आहे. देयर इज अ वेटलँड म्हणजे रिव्हर लेकसारखं काहीतरी आहे आणि वरतून त्यांनी एक ब्रिज बनवला आहे. सो थोडे त्याचे व्हिडिओज टाकीन मी आता. हातातले हात मन बावरे. खडकाची माया. त्या जागी आलो ज्याचं नाव आहे बर्ड्स नेस्ट असं काहीतरी आहे, जिथे आय थिंक सो इकडे खूप सारे बर्ड्स असे एकत्र दिसतात. त्या दोघी गेल्या परत, कारण की त्यांना चालायला जमत नाही आहे, खूप जमल्या आहेत त्यामुळे ते परत गेलेत. बट मी इकडे आलो आहे, बघू कुठले बर्ड्स दिसतात का मला. लेट्स सी. कशी पाझरे भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते. हॅलो गाईज, ते कुठे नाही जाणार आहेत, ते आपल्यासाठी झाले तिकडे. आम्ही आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट इथे बघितली. बाय द वे, आम्ही आता आलो आहे तमार व्हॅलीला. एक गायब झालेला दुसरा पण होणार. ओ सॉरी, पटकन बघूया आपण त्याआधी. I like the cool breeze blowing on my face. यप, सो आम्ही तमार व्हॅलीमध्ये पोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर आहे. इकडे एक बोट आहे, ह्याला क्रूज म्हणतात ना, काय म्हणतात, छोटी बोट छोटी यॉट आहे. क्रूज मोठी असते, सॉरी. इकडे लॉन्सेस्टनची सिटीचा थोडा पार्ट आहे तमार व्हॅलीचा. आणि इकडे खूप छान फॉरेस्ट एरिया आहे. कॅमेरामधून दिसत नाही आहे, कॅमेरा फिरून मी आता तुम्हाला दाखवतो लगेच.
त्या ठिकाणी आलो इकडे, ज्याचं नाव आहे सी हॉर्स. दिस इज आय थिंक टू द लास्ट पॉईंट ऑफ तमार व्हॅली रिव्हर. इकडचा एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सुंदर आहे अगेन. लेल्या उधाण लेल्या कसे सावराव. इकडे खूप काही गोष्टी वेगवेगळ्या बघण्यासारख्या आहेत. आय जस्ट वॉक यू गाईज थ्रू दिस प्लेस. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. आता आम्ही आलो आहे एका वायनरी डिस्टिलरीमध्ये. जिन आणि विस्कीचं एरिया आहे. ही फक्त बघायला आलो आहे की कसं बनवतात, कसं स्टोअर करतात. सिटिंग एरिया आहे थोडा बाहेर. बॉटल्स ठेवलेले आहेत. आता आम्ही थोडंसं चीज प्लेटर घेतलं इकडे खायला. बघू ताजमेनियन चीज कसं असतं इकडलं. व्ह्यू छान आहे बाहेरचा पडायचा असा. सगळं ओलं झालं आहे. सो आम्हाला चीज प्लॅटर ॲक्च्युली मिळालं नाही आहे. सो आम्ही आता इकडे आलो आहे आणि पैसे भरलेले आम्ही. पण आम्हाला नंतर कळलं की चीज प्लॅटर नाही आहे. सो ते मला रिप्लेसमेंट हवं आहे का तुम्हाला. सो आम्ही विचार केला की ठीक आहे, एक छोटंसं 4 ग्लास वाईनचं टेस्टिंग होतं, ते आम्ही करायचं ठरवलं आहे. सो तिघांमध्ये 4 ग्लासेसचं इट्स लाईक नथिंग. सो आम्ही एवढा काय इश्यू पण झाला नाही पाहिजे, प्रॉब्लेम नाही येणार. सो येस, आम्ही ते चूज केले. हॅलो एव्हरीवन, सॉरी मी हे ब्लॉगिंग पहिल्यांदा असं करते आहे, बट इज इट वर्किंग? आम्ही आलेलो आहोत वाईन टेस्टिंगला नाव, आणि आमचा वल्लभ थोडीशी वाईन टेस्ट करणार आहे. तर आम्ही केलेलं आहे ह्याच्यातलं, थांबा दाखवते तुम्हाला, लक्झरीवालं जे नंबर 2 आहे. तर त्याच्यातली आम्ही पहिली ट्राय करतो आहे, विच इज दी नॉन विंटेज स्पार्कलिंग. छान आहे, आम्हाला तर आवडली आहे दोघींना. आता आपण वल्लभला विचारू. टर्निंग द कॅमेरा टू वल्लभ शेलार नाव. ढवळू नको, फक्त आपण ढवळू नको, पिती तीर्थ म्हणून प्यायची. द्राक्षाचं ज्यूस रे, कडू आहे, कडवे नको. फील चांगलं आहे त्याचा. What do you think, सायली? आमची सायली सीझन प्लेयर आहे. इसको सीझन्ड नाही. शी नोज हर वाईन्स विच इज गुड. ओके गाईज, वेलकम टू वल्लभ्स व्लॉग अगेन. तर आता आम्ही दुसरीवाली ट्राय करणार आहोत, विच इज दी विंटेज स्पार्कलिंग वाईन. ती त्यांची बेस्ट सेलर आहे आणि ती गोल्ड मेडल पण जिंकलेली आहे त्यांच्या ताजमेनियन वाईन शोमध्ये. नाही, गोल्ड मेडल जिंकली ती लंडनच्या इंटरनॅशनल वाईन शोमध्ये. हां, आणि ताजमेनियाच्या ह्याच्यामध्ये त्यांना अवॉर्ड मिळाला यावर्षी. हां, फॉर द अवॉर्ड पण मिळालं आहे. बरोबर, दॅट्स राईट. सो ही जी आहे ही 2020च्या बॅचमधली आहे त्यांची, आणि इट इज गोन बी व्हेरी लाईक ॲपल टार्ट जे डिझर्ट आहे तशी चव आहे. सो थोडंसं पीच, थोडंसं ॲपल, थोडंसं सिट्रसी काइंड ऑफ टेस्ट येईल. तर ॲज युजल आमची ताई, दोघांची ताई जी सायली ताई आहे, ती पहिली ट्राय करणार आहे ही वाईन. जास्त आंबट आहे. आंबट, ओके, नाईस नाईस. सेकंड राऊंड आमचा छोटा भाऊ दोघींचा. सगळे एका वर्षात निघालेले. शाबाश. डोळे का बंद करता? फिझीनेस मला जास्त वाढलं ह्याच्यात, आणि मला ह्याची चव आधीवाल्यापेक्षा आवडलेली, आधीची आवडलेली. ओके, सो आय एम द डिसाइडर टू सी. जास्त कस्तुरी ताई इज ट्राइंग नाउ. कसवी ताई ती माझी ताई आहे, पण विसरू नका कोणी.
नाही. ॲक्च्युली पहिली होती ना हॅड अ स्ट्रॉंगर टेस्ट. ह्याची टेस्ट कमी आहे, म्हणजे पहिल्या ह्याच्यात ॲपलची चव येत होती, ह्याच्यात ॲपलची चव येत नाही आहे. बट इट्स मोर फिझी देन द फर्स्ट वन. ग्रीन ॲपल आहे ना, बट ॲपल नाही येते. ग्रीन ॲपलची टेस्ट येते ह्याच्यात. फर्स्ट वाला तो पहिल्या ह्याच्यात जास्त चव होती, त्याच्यात तुला ना यू कड फील द टार्टनेस असतो एक असा आंबटपणा असतो, त्याच्या पहिल्या ह्याच्यात होते. ह्याच्यात पण आहे, पण ही इझी टू ड्रिंक आहे. म्हणजे पहिली आपण प्यायला तर आपल्याला असं झालेलं थोडं, ही पिताना नाही होत. हां एक्झॅक्टली. हो, मला खोकला लागला कारण की मी खूप मोठा घास घेतलेला बरं. मला कडू पण नाही लागली. येस दॅट इज ऑल्सो. हे कडू नाही आहे, अजिबात कडू नाही आहे. थोडंसं आफ्टर स्वीट टेस्ट आहे बघा, स्वीट टेस्ट आहे, आफ्टर टेस्ट स्वीट आहे थोडी. To get our blush, we don't do it through skin contact, which is basically when you've got skin contact with the juice, it changes colour. But it also gives more tannin. So rather than do that, my winemaker just basically chooses, he gets all the But wine, something rose, something rose. ही आहे प्रेस्टीज रोझे स्पार्कलिंग. त्यांनी सांगितलं आहे की ते त्यांच्या शार्डने बरोबर ते कुठली पिनो नोअर ॲड करतात. येस 65% आहे. त्यांना पाहिजे तो कलर येतो त्याच्यामुळे. त्यांनी सांगितलं की ही थोडीशी स्ट्रॉबेरी क्रीम सारखी लागणार विथ अ बिट ऑफ रास्पबेरी. कुठलं कूली, रास्पबेरी कूली. सो लेट्स सी. स्वीटर तो स्मेल व्हेरी स्वीट आहे. I like this. I like this a lot, Sunny. more than the first one. Yeah. Best one till now. Yeah. आमचा वल्लभ पण ट्राय करेल आता. मला पण आवडलेली आहे, बट आय वुड स्टील प्रिफर द सेकंड वन. ही चांगली आहे. नियरली दोन्ही सेमच आहेत, एवढा काही डिफरन्स नाही आहे दोघांमध्ये. या बट या आपल्याला ज्यातलं काही माहीत नाही त्याबद्दल काय बोलणार. सो हो आहेत तर चांगल्याच दोन्ही पण. ओके आय एम स्टील लर्निंग, एक्सपिरियन्स घेणं सुरू केलं आहे मी आत्ताशी जस्ट, त्यामुळे एक्सप्लोरेशन चालू आहे. आणि एवढा स्किल्ड नाही झालो आहे मी त्या दोघांसारखा. बट वाव. सो आम्ही आता 4th वाली ट्राय करत आहोत, which is the Blanc Blanc, which is he said mostly Chardonnay आहे, 100% Chardonnay आहे, with hints of melons आणि peach आणि अशी असणार आहे. खूप शार्प टेस्ट नसणार त्याची, but it will be like buttery, creamy in that sense. So आमचा वल्लभ आता ती ट्राय करणार आहे, त्याचं ऑनेस्ट ओपिनियन पण देणार आहे. आणि या वाईनची खूप कौतुक केलेलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणणं असं होतं की ते पगार नाही घेत, ते फक्त या बॉटल्स उचलतात आणि म्हणतात की हा घ्या माझा पगार परत, कारण का त्यांना हे खूप आवडतं. आणि जेवढ्या पण आम्ही 4 आत्तापर्यंत ट्राय केल्या त्याच्यामधनं ते म्हणाले ही वाली त्यांची मोस्ट फेवरेट आहे आणि मोस्ट रेकमेंडेड पण आहे. तर आपण बघूया की मला पण तेच वाटतं का, कारण का 2 स्पेशलिस्टचं ओपिनियन जर एकच असेल तर आपण म्हणू शकतो की हो वाईन खरंच चांगली आहे. डेफिनेटली मला ही सगळ्यात जास्त आवडलेली आहे. ओके एक्झॅक्टली नॉट टू स्ट्रॉंग, नॉट टू माइल्ड फॉर मी, एक्झॅक्टली परफेक्ट आहे, जेवढी असली पाहिजे. ओके बघू आपण सायली, what does Saili think? Definitely more fizzy, Okay, but I think rosé is Still my better. favorite. स्वीट आहे का नाही? No, not sweeter. बटरी लागते, क्रीमी बटरी बटरीनेस. लागते, एवढी acidic नाही आहे आधीच्या एवढी, म्हणून मला but nice. ओके म्हणजे number 2. ओके let's try it. आमची ताई टेस्ट करणार आहे. स्पेशलिस्ट नंबर 2. I think I like it better rosé पेक्षा. I think मी पण number 1 देईन. Obviously rose is sweet आहे, yeah. I like it. पण ह्याची ना म्हणजे
इट्स नॉट ओव्हरपॉवरिंग. Yes. इट्स नथिंग ओव्हरपॉवरिंग इन दिस. रोझेमध्ये कसं त्यात स्वीटनेस वॉज क्वाईट ओव्हरपॉवरिंग. त्यांच्यात ते ओव्हरपॉवरिंग म्हणजे हे असं वाटतं की कशाबरोबरही जाईल इन दॅट सेन्स. यू कॅन हॅव इट इन वॉट एव्हर मूड युअर इन अशी आहे. आणि आमची वाईन टेस्टिंग करून झालेली आहे. फोर्थवाली सगळ्यात बेस्ट होती. आता कुठे स्टॉप नाही आहे अजून. विल डिरेक्टली गो टू द Airbnb आणि घरी जाऊन आराम करू. रात्री छान डिनर करू. अँड येस, ताई इज रेडी टू ड्राईव्ह. आगाऊ माझा जुना आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. आता आम्ही अशा जागी आलेले आहोत जिथे माझा लांबून लांबून काही दिस इज द फर्स्ट टाईम आय एम गोईंग टू दिस प्लेस. माझी ताई मला असं म्हणाली की गेट रेडी फॉर युअर माइंड टू बी ब्लोन. काय नव्हतं आतमध्ये, फक्त दारू होती. हो हो, काय नाही, फक्त आतमध्ये दारू होती आणि अजून काय एवढं स्पेशल नव्हतं. जाऊया घरी. आम्ही घरी आलो. मी जेवलो नाही, मी झोपलो. घरी येऊन या दोघी काय करत होते आम्हाला माहीत नाही. आणि आता आम्ही परत निघालो आहे डिनरसाठी. गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये छोटंसं सिटी आहे पण ब्युटिफुल आहे. सो रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत. ॲम्ब्युलन्स ठीकठाकच आहे रेस्टॉरंटचा. एवढा काही इट्स डिसेंट इनफ. एवढा वाईट नाही आहे किंवा चांगलंही नाही. हे मला घ्यायचं ना म्हणजे याच्यात बेकन पण नाही आहे. आणि आम्हाला कॉर्नरचा एक टेबल दिला आहे. सो दॅट्स गुड. हा त्यांचा मेन्यू आहे, तुम्ही बघू शकता. आय डोंट नो a lot about seafood, but yes. हां तसे बनवणार वाटतं ते प्रॉन्सचे. रोस्टेड गार्लिक सावड थँक्यू. पॉपकॉर्न घेऊन नाही आम्हाला. ऑइस्टर आलेले आहेत. 8:30ला बंद करा. क्वीन्सलँड प्रॉन्स आलेले आहेत. चिकन पण आलेलं आहे. रेस्टॉरंट सगळे आणि आम्ही आता जेवण सुरू करणार आहोत. टेस्ट छान आहे पण. आत्तापर्यंत जे मी हनी चिकन ट्राय केलं आहे खूप क्रिस्पी कवरिंग होतं. खूप छान त्याला फ्लेवर दिलेला, सेवरी आणि आय लाईक इट. आणि प्रॉन्सबद्दल तुम्ही माझ्या भगिनींना विचारू शकता. सो गुड. मला प्लेट बघूनच कळलं होतं किती छान होतं. दॅट फॅशा, चिली ऑइल, गार्लिक प्रॉन्स, सो गुड ना. चायनीजच्या प्लेटवरून म्हणजे मला कळतच असेल. फर्स्ट टाइम इन माय लाईफ ट्राईंग ऑन ऑयस्टर. मी सी फूड कधीच खात नाही. दिस इज माय फर्स्ट टाईम. मी शिंपल्या खातो इन माय लाईफ. इट्स अ फॅमिली ऑफ शिंपल्या ओनली ना. इट्स गुड. आवडलेलं आहे मला. बट हे मी 1-2च खाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट कोर्स. मेन कोर्स पण आलेला आहे. सो दिस इज फिश अँड चिप्स. फिश कुठलं आहे माहीत नाही, बट या दिस इज फिश अँड चिप्स. गमी शार्क, सॉरी, गमी शार्क इज द फिश नेम. आणि माझा आहे बॅरामुंडी. गमी शार्क, दिस calamari, दिस scallops आणि 3च दिसतात मला. squid, scallops आणि हां फिश होतं. Yeah, and this is my main course, pan-seared barramundi. What do you call these potatoes? Baked potatoes. Baked potatoes. Yeah. एवढंच जाणार आहे आम्हाला. So yes, we are going to finish our meal with this dessert. What is it, Miss Sayali Sheila? Decadent warm chocolate pudding with vanilla ice cream and
salted caramel sauce. थोडी बाळ हे असते आलो आहे आम्ही सगळे ब्रिजवर. लेफ्टला बोट्स आहेत. वाट लागली आहे थंडीनी पण आम्ही कसे मस्त मला घाम येतोय. तिथे हॉटेल होतं जरा इंटेन्स. हां, हे आमचं हॉटेल होतं इकडे, सॉरी रेस्टॉरंट होतं इकडे. काय करतोय आपण या ब्रिजवर? शतपावली. शतपावली. हॅलो गाईस, सो इथेच संपतो आपला डे 3. खूप मजा आली आजच्या दिवसात. थोडंसं आरामाचा दिवस होता. बाहेर फिरलो, थोडं खाल्लं, डिनर केला छान आणि आता आम्ही झोपायला जातो आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये परत एका नवीन दिवसात, सेम जल्लोषात, सेम जोशात. बाय बाय, सी यू.